मित्रांनो, आजच्या मार्केटमध्ये आपल्याला बजाज फायनान्सचा शेअर जो आहे तो 6 ते 8% पर्यंत वाढताना पाहायला मिळाला आणि निफ्टी 50चा टॉप गेनर देखील राहिला आहे. आता या वाढीमागचं जर मुख्य कारण बघायचं झालं तर कंपनीने त्यांचे क्वार्टर 1चे नंबर्स अनाउन्स केलेत, जे नंबर्स अतिशय चांगल्या प्रकारचे राहिलेत. आणि ही अपडेट मार्केटमध्ये येताच मोठमोठे जे ब्रोकरेज हाऊसेस आहेत त्यांनी या स्टॉकवरती त्यांचा व्ह्यू जो आहे तो बुलिश व्ह्यू दिला आहे. काहींनी ऑलरेडी बुलिश व्ह्यू होता तो त्यांनी कंटिन्यू केला आणि काहींनी फ्रेश याच्यावरती बुलिश व्ह्यू दिलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण ब्रोकरेज हाऊसेस बघायचे झाले तर मोतीलाल ओसवाल आहे, त्यानंतर CLSA आहे, सिटी आहे, HSBC आहे, त्यानंतर ग्लोबल लेवलची एक नोमरो नावाची देखील मोठी ब्रोकरेज फर्म आहे. यांनी या स्टॉकवरती बायची रेटिंग दिले आणि त्यांचे टार्गेट्स आहेत त्यांनी 1140 ते 1300च्या आसपास दिलेले इथं आपल्याला पाहायला मिळतात. तसेच आता कंपनीचे असेट अंडर मॅनेजमेंटमध्ये तब्बल 24% इयर ऑन इयर वाढ झालेली आहे. आता पुढे बघायचं झालं तर क्रेडिट कॉस्ट देखील त्यांची कमी झाली आणि त्याच्यामुळे त्यांचा प्रॉफिट जो आहे तो मोठ्या प्रमाणात सुधारलेला आहे. विशेष म्हणजे आता कंपनीची जी असेट क्वालिटी होती ती अनेक वर्षातील आता सर्वोत्तम स्तरावरती आहे, जी आता फक्त म्हणजे ज्याला आपण नॉन परफॉर्मिंग असेट म्हणतो, ग्रॉस नॉन परफॉर्मिंग असेट, ती फक्त 0.96% इथं राहिलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबतच एक पॉईंट देखील आपल्याला अवॉइड करून जमणार नाही मित्रांनो, एक मोठी ब्रोकरेज फर्म आहे बर्न्स्टीन नावाची, त्यांनी मात्र अंडर परफॉर्मची रेटिंग या स्टॉकला दिलेली आहे. त्यांच्या मते इथून स्टॉक अजून 20% डाऊन जाऊ शकतो आणि त्यांचा टार्गेट जो आहे त्यांनी 840च्या आसपास दिलेला इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर अशा प्रकारचे अपडेट्स आहेत मित्रांनो. आता या स्टॉकमध्ये समजा तुम्हाला जर एंट्री करायची असेल, आता एंट्री करताना वेगवेगळ्या टाईपचे ट्रेडर असतात, कोणी शॉर्ट टर्म ट्रेडिंग करतं, कोणी स्विंग ट्रेडिंग करतं, कोणी लॉंग टर्मचा विचार करतं. तर सगळ्यांसाठी मित्रांनो आपले काही स्ट्रॅटेजी असतात, ते स्ट्रॅटेजीवर आपण डिसिजन घेत असतो. तर त्यासाठी आपण काय करतो, सगळ्यात पहिले अशा स्टॉकचा आपल्याला 4 इम्पॉर्टंट फॅक्टरवरती डीपली ॲनालिसिस करत असतो. आणि एकदा का आपण ॲनालिसिस केलं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा बारकाईने आपण अभ्यास केला की आपण हे ठरवू शकतो की हा स्टॉक आपला ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही. तसेच व्हिडिओच्या शेवटी या स्टॉकवर माझा पर्सनल व्ह्यू काय आहे तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामुळे आपली व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही शेवट पण नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे मित्रांनो तो प्रेस करायला विसरू नका. कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह अपडेट्स आम्ही तुमच्याकडे आणत असतो त्या अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळाल्या आणि वेळेवरती तुम्ही जर योग्य डिसिजन घेतला तर नक्की तुमच्याकडे तो फायदेशीर ठरू शकतो. तर चला आता आपल्या मेन टॉपिकला सुरुवात करूयात. तर जय हिंद जय महाराष्ट्र, द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, जसे तुम्हाला सांगितले की 4 इम्पॉर्टंट फॅक्टरवरती आपण डीपली ॲनालिसिस करणार आहोत. त्यातला सगळ्यात पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे फंडामेंटलचा. तर याच्यामधून आपल्याला समजतं की कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे. दुसरा फॅक्टर आहे तो म्हणजे व्हॅल्युएशनचा. समजा तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री करत असाल तर तो स्टॉक करेक्ट व्हॅल्युएशनला असणं गरजेचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला व्हॅल्युएशन देखील पाहावे लागतात. तिसरा फॅक्टर असतो तो म्हणजे फायनान्शियलचा. तर याच्यामध्ये आपण कंपनीची प्रॉफिट अँड लॉस शीट पाहतो, त्याच्यामध्ये कंपनीला सेल्स कशा प्रकारचा होतोय, कंपॅरेटिव्हली कंपनी नेट प्रॉफिट बरोबर कमवते का, ही माहिती आपल्याला त्यातनं कळते. त्यानंतर चौथा आणि शेवटचा आपला फॅक्टर असतो तो म्हणजे चार्टचा. त्या चार्टमध्ये सपोर्ट्स कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे आहे, प्राइस ॲक्शन कुठे होत आहे, डिमांड झोन कुठे आहेत, सप्लाय झोन कुठे आहेत, ही सगळी माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर फंडामेंटलमध्ये आपल्या टोटल 10 मेट्रिक्स असतात जे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसले असतील आणि याच्यामध्ये सेक्टर वाईज थोडेसे तुम्हाला चेंजेस झालेले पाहायला मिळू शकतात. तर याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग देतो. शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो ती रेटिंग कशी असेल. 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात. 7 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजे याच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवर लक्ष ठेवायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं. 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते रेड झोनमध्ये असतात, म्हणजे यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात आणि अशा स्टॉकपासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं असतं. तर फंडामेंटलमधला सगळ्यात आपला पहिला मेट्रिक आहे तो म्हणजे ROA, ज्याला आपण रिटर्न ऑन असेट असं म्हणतो. तर याच्यामध्ये कंपनीने टोटल असेट वापरून किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला आहे ते आपल्याला समजते. तो वर्ष 2 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 3.81 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे रिटर्न ऑन इक्विटी म्हणजेच कंपनीने शेअरहोल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर किती प्रमाणात कंपनीने प्रॉफिट कमवला आहे ते आपल्याला समजते. तो वर्ष 18 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 18.2 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे डेट टू इक्विटी म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्याला समजते. तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपला 3.82 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. पुढे नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजेच कंपनीने जे कर्ज दिले त्या कर्जाच्या तुलनेत कंपनीला व्याज किती मिळते ते आपल्याला समजते. तो रेशो 9 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 11.8 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. त्यानंतर कॉस्ट टू इन्कम रेशो म्हणजेच कंपनीच्या कमाईच्या तुलनेमध्ये कंपनीला खर्च किती येतोय ते आपल्याला समजते. तो रेशो 38 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपला 30.7 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. त्यानंतर कॅश फ्लो क्वालिटी, याच्यामध्ये कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो खऱ्या कॅश इनपुट आउटफ्लोशी मिळता जुळता आहे आणि ते आपल्याला समजते. तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 0 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट आता निगेटिव्हमध्ये जातोय. त्यानंतर पुढचं म्हणजे ग्रॉस नॉन परफॉर्मिंग असेट, म्हणजे अशा असेट किंवा असं कर्ज जे कंपनीने इन्व्हेस्टर्सला दिलेलं आहे, म्हणजे कस्टमरला दिलेलं आहे आणि ते रिटर्न येण्याचे चान्सेस कमी आहेत, म्हणजे ते बुडीत जाऊ शकतं, ती माहिती आपल्याला यातनं कळते. तर तो रेशो 0.8 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपल्याला 0.96 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. त्यानंतर कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो
म्हणजेच कंपनीनी लॉस ॲब्झॉर्ब करण्यासाठी कंपनीकडे किती बफर कॅपिटल आहे ठेवलं आहे ते आपल्यातनं कळतं. तो रेशो 22 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि त्या 22च पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे प्रमोटर प्लेज. आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात ज्यांनी कंपनीची स्थापना केली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं. आणि इथे जर पाहायला गेलं तर झिरोच आहे. टोटल प्रमोटरकडे होल्डिंग किती आहे, 54.69 आणि पूर्णच्या पूर्ण होल्डिंग जी आहे ती अनप्लेज आहे, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे CAGR कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट. याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो, जो आपला 20 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला जवळजवळ 34.2 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. आता इथे ओव्हरऑल जर आपण रेटिंग बघितली तर 9ची रेटिंग आली आहे, म्हणजे स्टॉक इथे ग्रीन झोनमध्ये गेला आहे, म्हणजेच इथे आपल्याला कंपनीचे फंडामेंटल्स अतिशय स्ट्रॉंग पाहायला मिळत आहेत. आता झाले फंडामेंटल्स, आता आपण याचे व्हॅल्युएशन पडताळून पाहूया. व्हॅल्युएशनवर आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो, जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा PE आहे 20.8 आणि स्टॉकचा PE आहे 34.2. PE थोडासा जास्त पाहायला मिळतोय. इबिटा 7च्या आतमध्ये पाहिजे आणि इबिटा आहे इथे 19.1. इबिटा खूपच जास्त आहे. पेग रेशो 1.5च्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो इथे आहे 1.84. पेग रेशो देखील थोडासा जास्त पाहायला मिळतोय. PB रेशो 5च्या आतमध्ये पाहिजे आणि PB रेशो 6.16 आहे. PB रेशो थोडासा जास्त पाहायला मिळतोय. आता व्हॅल्युएशन अशा प्रकारचे इथे पाहायला मिळतात मित्रांनो, तर आपल्याला त्याला खराब देखील बोलू शकत नाही आपण आणि चांगला देखील बोलू शकत नाही, त्याच्यामुळे आपण व्हॅल्युएशनला ॲव्हरेजमध्येच कन्सिडर करणार आहोत. कारण की PE थोडासा जास्त आहे, परंतु पेग रेशो देखील थोडासा जास्त असल्याकारणाने ग्रोथ थोडीशी जस्टिफाय करते, त्याच्यामुळे आपण याला ॲव्हरेजमध्येच कन्सिडर करूयात. आता झाले व्हॅल्युएशन. आता तिसरा फॅक्टर आहे तो म्हणजे फायनान्शियलचा. त्यासाठी आपण कंपनीची प्रॉफिट अँड लॉस शीट ओपन करून घेऊया. आता P&Lमध्ये 2015चा त्यांचा सेल जर बघायचा झाला तर तो होता 5,392च्या आसपास आणि तो वाढून 2026मध्ये जवळजवळ 81,985 करोड एवढा झालेला आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही पाहू शकता जवळजवळ 15 ते 16 पट इथं बिझनेसमध्ये त्यांचा वाढ झाला आहे, सेल्स एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि जर कन्सिस्टन्सी बघितली तर कन्सिस्टन्सी देखील चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. इयर ऑन इयर आपल्या सेल्समध्ये वाढ झालीच इथे पाहायला मिळत आहे. आता कंपॅरेटिव्हली नेट प्रॉफिट जर बघायचा झाला तर नेट प्रॉफिट देखील आपल्याला इथे ज्याप्रमाणे सेल्स वाढला आहे त्याप्रमाणे आपल्याला नेट प्रॉफिट देखील वाढलेला पाहायला मिळत आहे. फक्त थोडासा नेट प्रॉफिट डाऊन झाला होता 2021मध्ये, इथे हा कोरोनाचा पिरियड होता, तो देखील थोड्या प्रमाणात डाऊन झाला होता. पुन्हा त्याच्या पुढे जर बघायचं झालं तर 22पासून कंटिन्यू आपल्याला इयर ऑन इयर नेट प्रॉफिट वाढताना पाहायला मिळतोय. आता लास्ट इयरचा नेट प्रॉफिट बघायचा झाला तर तो होता 19,332 करोड. तर अशा प्रकारे फायनान्शियल देखील आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचे पाहायला मिळत आहेत, त्याच्यामुळे हा पॉईंट आपण स्ट्रॉंगमध्येच कन्सिडर करणार आहोत. 3 फॅक्टर बघितले, फायनान्शियल स्ट्रॉंगमध्ये पाहायला मिळाले, फायनान्शियल देखील स्ट्रॉंगमध्ये पाहायला मिळाले, फक्त व्हॅल्युएशन आपल्या ॲव्हरेजमध्ये पाहायला मिळालेत. आता शेवटचा फॅक्टर राहिला तो म्हणजे चार्टचा, त्यासाठी आपण डायरेक्टली आता चार्टवर जाऊया. आता चार्टवर तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो, आता आजच्या दिवसाची ही मोठी ग्रीन कॅन्डल तुम्हाला तयार झाली पाहायला मिळते, जिथे आपला 8%ची वाढ झालेली आहे आणि व्हॉल्यूम देखील चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतोय. आता मित्रांनो जो प्रिव्हियस हाय या स्टॉकने बनवला होता ऑक्टोबर 25मध्ये, जो होता इथे आपल्याला काहीतरी 1102च्या आसपास पाहायला मिळतोय आणि बरोबर तो जो प्रिव्हियस हाय होता तो आजच्या दिवसाला इथं ब्रेक झालेला आहे. आणि अशी जर बाईंग कंटिन्यू राहिली तर नियरेस्ट पुढचा टार्गेट तुम्हाला पाहायला मिळू शकतो 1183च्या आसपास आणि त्याच्या पुढचा टार्गेट आहे 1263. आणि हेवीली बाईंग जर अशीच पुढे कंटिन्यू राहिली तर अजून एक पुढे तुम्हाला टार्गेट स्टडीसाठी देऊन ठेवतो, जो आहे 1387च्या आसपास. तर अशा प्रकारचे वरचे 3 टार्गेट्स आहेत मित्रांनो. आता टार्गेट जे आपण काढतो मित्रांनो, आपली एक स्ट्रॅटेजी आहे, त्या स्ट्रॅटेजीने आपण हे टार्गेट जे काढत असतो. आता हे वरचे जे रेसिस्टन्स आहेत तिथे तुम्हाला प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळाली, थोडंसं आपला करेक्शन पाहायला मिळू शकतं आणि करेक्शन आलं तर नियरेस्ट तुमचा जो स्विंग लो तयार होणार तुमचा पहिला सपोर्टचं काम करणार आहे आणि तो देखील जर ब्रेक झाला तर नेक्स्ट सपोर्ट तुम्हाला इथं पाहायला मिळू शकतो 999च्या आसपास. आणि हा देखील जर ब्रेक झाला तर खाली एक डिमांड झोन आहे मित्रांनो, तो देखील तुम्हाला मी स्टडीसाठी देऊन ठेवतो. सगळ्यात पहिले आपण तो डिमांड जो आहे तो ड्रॉ करून घेऊया. आता डिमांड झोनची ही रेंज आहे 858 ते 893च्या आसपास. समजा प्रॉफिट बुकिंग मोठ्या प्रमाणात झाली आणि हे दोन्ही सपोर्ट जर ब्रेक झाले आणि स्टॉक या लेवलपर्यंत आला आणि ज्यांना पुन्हा एकदा बाय ऑन डिप करायचं आहे, जे डिस्काउंटवरती याच्यामध्ये एंट्री करायची असेल आणि या झोनमध्ये आल्यानंतर एखादा बुलिश कॅन्डल्स एक पॅटर्न किंवा रिव्हर्सचं काही कन्फर्मेशन मिळालं तर नक्की ते तुम्ही बाईंग अपॉर्च्युनिटी शोधू शकताय. आणि जे ॲग्रेसिव्ह ट्रेडर्स आहेत ज्यांनी ऑलरेडी या स्टॉकमध्ये एंट्री केले किंवा करण्याचा विचार करत असेल त्या हाय त्या लेवलवरती देखील एंट्री करू शकतात. फक्त तुम्हाला स्टॉप लॉस मेंटेन करून पुढे जायचं आहे. किंवा करेक्शन आल्यानंतर खालचे 2 सपोर्ट जे राहणार आहेत त्या सपोर्टवरती देखील तुम्हाला काही बुलिश कन्फर्मेशन मिळालं ते देखील तुम्ही एंट्री घेऊ शकताय. फक्त जे सेफ ट्रेडर आहेत ज्यांना डिस्काउंटवरती एंट्री हवी असेल आणि जे कन्झर्वेटिव्ह आहेत त्यांना फक्त खालचा झोन मी देऊन ठेवलेला आहे 858 ते 893च्या आसपास. तर अशा प्रकारचे सपोर्ट्स आणि रेसिस्टन्स मित्रांनो, काही टार्गेट्स देखील तुम्हाला स्टडीसाठी दिलेले आहेत. आता या स्टॉकवर माझं जर पर्सनली सांगायचं झालं तर पर्सनली माझ्याकडे या कंपनीचे शेअर्स आहेत आणि मी ते लॉंग टर्मसाठी होल्ड करणार आहे. आता त्याच्यामागचं कारण देखील तुम्हाला सांगतो. आपण मित्रांनो 4 इम्पॉर्टंट फॅक्टर्स बघितले. त्यातला फंडामेंटलचा फॅक्टर स्ट्रॉंगमध्ये पाहायला मिळाला, व्हॅल्युएशन थोडेसे ॲव्हरेजमध्ये पाहायला मिळालेत, फायनान्शियल देखील स्ट्रॉंग आहेत आणि चार्ट देखील स्ट्रॉंगमध्ये पाहायला मिळतोय. 3 फॅक्टर आपला अतिशय स्ट्रॉंगमध्ये पाहायला मिळालेत, फक्त व्हॅल्युएशन आपल्या ॲव्हरेजमध्ये पाहायला मिळतोय. कंपनीचा बिझनेस खूप चांगला आहे मित्रांनो. कंपनी इयर ऑन इयर कन्सिस्टंटली बिझनेसमध्ये ग्रोथ करते आहे आणि जी कंपनी चांगल्या प्रकारचा ग्रोथ करत असेल तर त्या कंपनीमध्ये आपण निश्चितपणे होल्डिंग आपली कंटिन्यू करू
शकतो. आणि फक्त तुम्हाला एकदा एंट्री घेतली मित्रांनो, फक्त येणाऱ्या क्वार्टर जे असतात त्यावरती लक्ष ठेवायचं असतं, न्यूजवरती अपडेट राहावं लागतं. त्याच्यामुळे जे शॉर्ट टर्म ट्रेडर आहेत त्यांनी काय करायला पाहिजे आणि जे लॉंग टर्म ट्रेडर आहेत त्यांच्यासाठी देखील काय लेवल्स आहेत त्या मी दिलेल्या आहेत. जी माहिती मी तुम्हाला दिली आहे मित्रांनो ती जर मला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओ लाईक देखील करा. तसे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन तो देखील प्रेस करा, कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह अपडेट्स आम्ही तुम्हाला आणत असतो त्या अपडेट्स तुम्हाला वेळेवरती मिळून जातात आणि कोणते अपडेट तुमच्याकडनं मिस होत नाही. धन्यवाद.